या दुपारच्या बौद्धिक सत्रामध्ये आपण माझ्यासाठी सरांनी एक विषय दिलेला आहे महाभारत. तुम्ही जर NSS शिबिराचं ब्रीद वाक्य तुमच्या बॅनरवरती वाचलं असेल, काय ब्रीद वाक्य? डिजिटल लिटरसी. तर युथ फॉर माय भारत हे जे ब्रीद आहे याच्या स्थितीगती सरांनी आज मला विषय दिलेला आहे माय भारत पोर्टल. ऐकले तुम्ही नाव? भारत शासनाने एक पोर्टल आपल्यासाठी विकसित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये जे यूथ आहे त्या यूथला आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता त्या पोर्टलवरती कॉलेज रजिस्ट्रेशन होतं, विविध कंपन्या रजिस्ट्रेशन करतात, वेगवेगळे जे काही संघटना आहे ऑर्गनायझेशन ते प्रायव्हेट असतील गव्हर्नमेंट असतील तेही रजिस्ट्रेशन करतात. आता हे रजिस्ट्रेशन काय करावं, कशासाठी करावं, यातले काही प्रश्न आपल्या मनात असतात. त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी अशी सरांची इच्छा होती आणि ती तुमच्या समोर सादर करतो. मित्रो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण युथ आहोत. तरुणांना समोर अनेक समस्या आहेत, त्यातली एक महत्त्वाची समस्या म्हणजे रोजगाराची. आता तुम्ही सगळे चांगला पेशा असा स्वीकारलेला आहे तर तिथं रोजगारच रोजगार आहे. कारण दिवसेंदिवस गुन्हे वाढत आहेत, म्हणजे आपली गरज तर भासणारच आहे. अनेक घटना घडत असतात, म्हणून आपल्याला आहेच रोजगार, यात शंकाच नाही. मग आपल्यासाठी हे काय महत्त्वाचं आहे? आता माय भारत पोर्टलला जे जे काही गव्हर्नमेंटचे ऑर्गनायझेशन्स असतील किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असतील त्यांना यूथची गरज भासत असते. यूथला एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोव्हाइड करण्यासाठी युथ भारतला जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात त्यांना ते संधी देत असतात. समजा आता आपल्यापैकी माझ्या कॉलेजचे एक उदाहरण देतो. माझ्या कॉलेजला टीचर ट्रेनिंग कॉलेज आहे, आम्ही शिक्षक करत असतो. समजा एखाद्या स्कूलने त्या ठिकाणी रजिस्टर केलं असेल आणि त्या स्कूलला काही शिक्षकांची आवश्यकता असेल किंवा त्या शिक्षकांनी इंटर्नशिप प्रोग्राम त्यांना घ्यायचा असेल तर तिथं रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी त्या प्रोग्रामला अप्लाय करू शकतात आणि त्यांना त्या एक्सपिरियन्शियल लर्निंगला प्रत्यक्ष अनुभवातून अध्ययनाला काही संधी मिळू शकते. म्हणजे असे एक्सपिरियन्शियल लर्निंगसाठी हे माय भारत पोर्टलवरती विकसित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक तरुणांनी त्या ठिकाणी संधी घेतलेली. हे संपूर्ण भारतामधून कोणी विद्यार्थी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो, बरोबर. त्यांचे आवड असते, इंटरेस्ट असते किंवा त्यांना जर अधिक एक्सपिरियन्शियल लर्निंग जर प्रोव्हाइड केली तर त्यांना अजून अनेक अनुभव मिळू शकतात आणि समाजासाठी चांगला योग या ठिकाणी मिळू शकतो. हा त्याचा मागे उद्देश असतो, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी प्राधान्य आहे. तर त्यासाठी हे पोर्टल विकसित झालेलं आहे. या पोर्टलला आपल्यापैकी किती मुलांनी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे? बरं, 3-4 विद्यार्थी आहेत रजिस्ट्रेशन केले. आता ॲक्च्युअली या याच्यासाठी सरांनी मला बोलवलेलं आहे की आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं आणि या संधीचा फायदा घ्यावा. तर मग आता असं प्रॅक्टिकलच आहे, मला मी शिकवल्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये. तर आपण प्रॅक्टिकली त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन या ठिकाणी करणार आहोत. ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल त्यांनी आपल्यासाठी असं या प्रोफेशनमध्ये आलेले आहे त्याची प्रत्यक्ष अनुभूती करून आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. मग सगळ्यांकडे मोबाईल असतीलच असं एकही नसेल त्याच्याकडे मोबाईल नसेल, सगळ्यांनी मोबाईल ओपन करायचे आणि गुगलवरती किंवा जे ब्राउझर तुम्ही वापरत असाल त्या ब्राउझरवरती प्रत्येकाने जायचं आणि तिथं माय भारत पोर्टल एवढंच फक्त एंट्री करायची. चला पटकन रेज असेलच करूया, नसेल तर आपण विंडोकडे जाऊया. पण रजिस्ट्रेशन करायचं आणि टेक्निकल सेशन आहे. टेक्निकल प्रत्यक्ष कृतीतूनच लक्षात घ्यायचंय. खूप काही बोललो आणि प्रत्यक्ष करताना आलं रजिस्ट्रेशन ते उपयोगाचं आहे. इव्हन काल सांगितलं पण की तुम्हाला याच्या प्रत्येक वेळेस एक अट राहणार आहे की तुमचं रजिस्ट्रेशन कुठेही जाल तुम्ही कुठल्याही याला जाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यकच असणार आहे. साइन इन करायचं आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन नसेल त्यांनी रजिस्टर ॲज अ यूथ
डेस्कटॉप सेट म्हणा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक OTP येईल आपल्याला. त्या OTP तिथं टाकायचं आहे. जॉबचे आता या विशेष निवेदन उपस्थित स्वयंसेवक माझे सहकारी
आदरणीय डॉक्टर मराठे सर, ते काम केलं ना, त्यांची नवीन आवाज येतोय. संध्याकाळी काय होतं, सर? माझा जो विषय दिला आहे तो विषय आहे जीवनातील समस्या आणि आजचा युग. जीवनातील समस्या आणि आजचा युग या विषयावर बोलण्यासाठी भरपूर काही आहे, पण आपल्याकडे वेळ कधी 5 ते 10 मिनिटं नसेल. त्यानंतर आपण गेम घेणार. तर जीवनातील समस्या आणि आजचा युवक नेमकं जेव्हा मांडताना माझ्यासमोर 5 गोष्टी लक्षात येतात आणि त्याच्यामध्ये पहिली समस्या माझ्यासमोर येते करिअर आणि शिक्षण. युग भरपूर आहे, भारत तरुणांचा आहे, प्रचंड शिवशक्ती भारताला लाभलेली आहे, पण त्या युवा शक्तीचा उपयोग व्यवस्थित होत नाही. का? कारण की करिअर आणि शिक्षण नेमकं कोणतं निवडावं हे तरुण समजावं असतं. आजही तुम्ही विधी महाविद्यालयात शिक्षण घेतात, LLB शिक्षण घेताय, पण तरी सुद्धा आपल्याकडे पदवी भेटणार आणि पदवी मिळाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न तुम्हाला पडणार. कारण की असंख्य पदव्या मिळवलेले शेकडो तरुण तुम्हाला स्पर्धा करतात. सरांनाही माहिती, तुम्हालाही माहिती असेल, जिल्हा बोर्ड कितीतरी वकील तिथं वकिली व्यवसाय करतात. रेस लागली, स्पर्धा लागली आणि अशात मला टिकायचं, मला टिकायचं. ही समस्या घेऊन तरुण जातो, त्या तरुणासमोर अशी समस्या असते. काय करावं, कोणतं शिक्षण घ्यावं की जिथं मला रोजगार येतो, कोणतं करिअर करावं, त्या करिअर केल्यानंतर माझी व्यवस्थित मी सगळं या सगळ्या वस्तूंमध्ये आजही त्याला व्यवस्थित कसं आजच्या घडीला एक पण मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा त्याला ती उंची जी स्थिती आहे ती त्याला जेव्हा तो रेडी होतो, तयार होतो शिक्षण घेऊन आणि पुढे जाऊन पुन्हा स्पर्धा वाटते, त्याला ती वाटते की आपण आणि करिअर कसं निवडावं, शिक्षण कोणतं घ्यावं यासाठी काउन्सिलिंग करणं गरजेचं, काउन्सिलिंग होणं गरजेचं. प्रत्येक ठिकाणी समुपदेश झालं पाहिजे. ज्या प्रकारे तुम्हाला कायदा मंडळापर्यंत पोहोचायचं आहे तर कायद्याचे शिक्षण तुम्हाला पोहोचावं लागेल, तेव्हा तो कायद्याचं इम्प्लिमेंट होणार आहे. कारण की असा प्रकार आपण पाहतोय की त्यांना काही येत नाही तर कायदा करू शिकणार आणि मग त्या कायदा शिकवण्यासाठी तुम्हाला तिथं पोहोचावं लागेल, ते तुमच्यामध्ये पोहोचणार नाही. त्याच प्रकारे शिक्षण घेण्यासाठी हे शिक्षण घेऊन तुम्हाला करिअर निवडताना विचार करावा लागेल की मला या शिक्षणाचा उपयोग माझ्या करिअरसाठी होईल का.